नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बजाज पल्स या रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये स्वागत करताना मला आज अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, कमलनयन बजाज रुग्णालयाचा वैद्यकीय संचालक आहे. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर सचिन मुखेडकर, जे वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ आहेत. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर मुखेडकर सर हे अत्यंत अनुभवी हृदयविकार तज्ज्ञ आहेत. मागच्या 13 वर्षांपासून अधिक काळामध्ये त्यांनी हृदयविकारांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि मागच्या 11 वर्षांपासून ते कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर सचिन सर, मला आपल्याला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्या भागामध्ये किंवा भारतामध्ये किंवा आशिया खंडामध्ये लाईफस्टाईल किंवा जीवनशैली निगडित आजारांचं प्रमाण अशात खूप वाढलेलं आहे असं आपल्याला वाचण्यात येतं, ऐकण्यात येतं. तर याच्याबद्दलची नेमकी परिस्थिती काय आहे? ज्या काही स्टडीज झालेल्या आहेत किंवा जे संशोधन झालेलं आहे या संबंधित, तर नक्कीच भारतामध्ये जीवनशैलीशी संबंधित जे आजार आहेत ते वाढत आहेत, त्यांचं प्रमाण वाढत आहे. जसं आपण हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब जे म्हणतो, तर त्याच्या आता भारतातल्या ज्या काही संशोधनानुसार असं निदर्शनास आलंय की 50 वर्षाच्या वरतीच्या 50% लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्याच्यातले जवळपास 33% लोक म्हणजे त्यांचं निदान झालेलं नसतं आणि त्यामुळे ट्रीटमेंट अर्थातच त्यांना म्हणजे त्याच्याबद्दल ते उपचारही घेत नसतात. तर डायबिटीजचंही असंच म्हणता येईल. जवळपास भारतातल्या 10% लोकसंख्येला डायबिटीजचा आजार मधुमेह आहे आणि त्यातले 50% लोक त्यांचं निदान झालेलं नाही. आणि हार्ट डिसीजच्या बाबतीतही तेच म्हणता येईल की जी नॅशनल नॉन कम्युनिकेबल डिसीज सर्वे जे झाला होता त्याच्यामध्ये जवळपास 6 ते 7% लोकसंख्येच्या लोकांना हृदयविकाराचा आजार आहे. तर हे प्रमाण वाढत आहे. महत्वाचे त्याच्यातले कारण म्हणजे जीवनशैली बदलत आहे आणि ज्यामुळं डायबिटीज आणि ब्लड प्रेशर याचं प्रमाण वाढतं, त्यामुळं हार्ट डिसीजही हृदयविकाराचं प्रमाण वाढणार. तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली. याच्यातनं आपल्याला काय लक्षात आलं की जीवनशैली निगडित जे आजार आहेत, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि त्यातनं उद्भवणारा हृदयविकार, याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. पण सर, याच्यातली ही गंभीर गोष्ट आहे की जवळजवळ 50% लोकांना हे माहीतच नाही की त्यांना हा आजार आहेत. तर खास करून आपल्याला शेवटी आपण का काळजी करतो की हृदयविकार कोणाला अचानक होऊ नये किंवा त्याच्यामुळं काही दुष्परिणाम होऊ नये. तर हृदयविकार लवकरात लवकर लक्षात येण्यासाठी कुठली काही चाचणी किंवा तपासणी अशी काही उपलब्ध आहे का? आता कुणालाच काही त्रास नसेल आणि त्यांना जर जाणून घ्यायचं आहे की बाबा मला हृदयविकाराचा आजार आहे का नाही, जर तुम्ही हाय रिस्क ग्रुपमध्ये येत असताल किंवा तुमची हृदयविकार होण्याची शक्यता जर तुम्हाला जास्त असेल, तर मग जसं कोणाला ब्लड प्रेशर आहे, कोणाला डायबिटीज आहे, कोणाच्या घरी अनुवंशिक हृदयविकाराचे आजार आहेत, बरोबर, किंवा कुणाला स्थूलपणाचा आजार आहे किंवा वजन खूप जास्त आहे, अशा लोकांमध्ये वय 40च्या वरती जर असेल तर काही त्रास नसताना सुद्धा तुम्ही एक साधी जर ट्रेडमिल टेस्ट केली किंवा स्ट्रेस टेस्ट जे म्हणतो आम्ही, जे फक्त आता घरी ट्रेडमिल करणं आणि ECG लावून ट्रेडमिल करणं यामध्ये फरक असतो. तर याच्यामुळे आपल्याला जवळपास 70-80% तरी रुग्ण ज्यांना मेजर ब्लॉकेजेस आहेत ते आपल्याला लवकर निदान त्याचं करता येईल आणि म्हणजे प्रिव्हेंटेबल कॉज ऑफ डेथ अशी एक सिंपल टेस्ट आहे ती. बरोबर. तर ह्या टेस्टने आपल्याला बऱ्यापैकी आयडिया येऊ शकते. कारण दुसऱ्या मग खूप CT एंजिओ म्हणा किंवा दुसऱ्या टेस्ट आहेत, यांची कॉस्टही जास्त आहे, त्याचे साईड इफेक्ट्सही आहेत. तर ही एक सिंपल टेस्ट आहे जी स्क्रीनिंग म्हणून आपण लार्ज पॉप्युलेशनसाठी वापरू शकतो. खूप चांगली सरांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे आपल्याला की ज्या व्यक्तींना हे आजार होण्याची शक्यता जास्त आहे अशा व्यक्तीने जर ट्रेडमिल टेस्ट केली, ज्याला आपण ECG लावून स्ट्रेस टेस्ट सारखी टेस्ट करतो, त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये आपल्याला याचा अंदाज येऊ शकतो की एखाद्याला काही गंभीर हृदयविकार होण्याची शक्यता आहे का. बरोबर आहे. तर याच्यातनं सर दुसरं मला असं विचारायचं आहे की एखाद्याला जर समजा लक्षात आलं किंवा ज्याला माहीत पण नाही की त्याला जीवनशैली निगडित आजार आहेत, तर त्याच्या नियमनासाठी आपण जसं म्हणतो की आहार, विहार आणि उपचार हे 3 घटक महत्त्वाचे असतात. तर आहाराबद्दल आपण काय सांगू इच्छिता? आहाराचं आता जगभरात
आणि प्रगत देशांमध्ये आता ट्रेंड म्हणू शकतो किंवा असा पायंडा होत चाललाय की जे आहाराबद्दल जागरूक लोक आहेत ते वेगन ह्या एक जीवनशैली किंवा आहारशैली ते अवलंब करतायत. त्याचा वेगन म्हणजे काय की जे काही प्राण्यांपासून जे काही आपलं आहारातले घटक येतात त्यांचा संपूर्ण त्याग करायचा. म्हणजे त्याच्यात दूध, नंतर अंडी, मांस हे सगळ्या गोष्टी आल्या त्या म्हणजे पूर्णपणे वर्जित केल्या जातात. फक्त जे झाडांपासून किंवा प्लांट बेस्ड जे डाएट आहे तेच वापरलं जातं. तर आता बऱ्याच संशोधनातून असं ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे की बाबा हार्ट डिसिजेस किंवा डायबिटीज, ब्लड प्रेशर, बरेच कॅन्सर हे तुमचं जर ॲनिमल ओरिजिन फूड जर डाएटमध्ये जास्त असेल तर त्यांचं प्रमाण नक्कीच जास्त आहे. पर्टिक्युलरली CA कोलॉन आहे किंवा CA स्टमक आहे, ह्या सगळ्या जे जास्त मांसाहार घेणाऱ्या लोकांमध्ये हे कॉमन आहे. हां, तर सरांनी खूप महत्त्वाची आत्ता आपल्याला माहिती दिली की जगभरातल्या संशोधनाने असं सिद्ध झालं की शुद्ध शाकाहारी जे लोक घेतात आणि प्राणीजन्य आहार जे टाळतात अशा लोकांमध्ये हे आजार होण्याची शक्यता कमी असते. याच्यातला जो दुसरा भाग आहे तो विहार किंवा एक्झरसाईज. तर याच्याबद्दल इतके सारे गैरसमज पसरलेले आहेत समाजामध्ये, तर त्या व्यायाम प्रकार कुठले चांगले आहेत, कुठले करावे, त्याच्याबद्दल काही मार्गदर्शन करा. जसं औद्योगिक क्रांती झाली त्याच्यानंतर ऑटोमेटिव्ह किंवा वाहनं वापरात आली, स्वयंचलित वाहनं वापरात आली, तसे हे आजार अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये वाढायला लागले. आणि भारतात त्यांनी आता अमेरिकेत हा आजार आता लोकांच्या अवेअरनेसमुळं आणि एज्युकेशनमुळं हा आटोक्यात आलेला आहे. पण आता भारतात तशी नाही परिस्थिती. तर जेवढी तुमच्या शरीराची हालचाल होईल तेवढे हे आजार कमी राहतात. तर मग त्याच्यात आता जे WHOचं रिकमेंडेशन आहे किंवा त्यांनी सांगितलेलं आहे की 30 मिनिट आठवड्यातून 5 दिवस तुम्ही चाला. पण या व्यतिरिक्त त्यांनी WHO रिकमेंडेशनमध्ये हे सुद्धा सांगितलं की तुम्ही हाऊसकीपिंगचे छोटे छोटे कामं घरातले करा किंवा जे काही तुम्हाला थोडं गार्डनिंग करा, म्हणजे जे काही हालचाल शरीरात करता येईल. तर आपण बघतो जुन्या पिढीमधले लोक बसायचे नाही, ते काहीतरी करत असतात. नवीन पिढीमध्ये तोच थोडासा एक आपण म्हणू शकतो तो प्रॉब्लेम आहे की शरीराची हालचाल ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे आणि जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे ती नक्कीच खूप प्रमाणात होते. बऱ्याच संशोधनामध्ये असंही सांगितलंय की बाबा हे सेडेंटरी लाईफस्टाईल किंवा जे शरीराची हालचाल कमी असणे हे ॲज बॅड ॲज स्मोकिंग असं म्हटलं जातं. म्हणजे ॲज ए रिस्क फॅक्टर फॉर डेव्हलपमेंट ऑफ हार्ट डिसीजेस. तर शरीराची हालचाल व्हायला पाहिजे. पहिले शेती होते तर शेतीमध्ये ऑटोमेशनही आलं नव्हतं, खूप काम करायचे लोक, त्यामुळे आहारही जरी चांगला असला त्यांचा तरी त्यांना हे असे काही आजार होत नव्हते. आता तशी नाही परिस्थिती. आहार चांगले आहेत, म्हणजे सगळे ग्रीन रेव्होल्युशन झाल्यानंतर लोकांना पहिले धान्य खायला मिळत नव्हतं, आता खायला मिळते, पण शरीराची हालचाल नसल्यामुळं मग आपण हे जो काही इपिडेमिक आहे नॉन कम्युनिकेबल डिसीजेसचा तो आपण आता त्याला तोंड देतोय. खूपच चांगली माहिती सांगितली तुम्ही, कारण याच्याबद्दल खूप सारे गैरसमज असतात. जागतिक आरोग्य संघटनेचं पण आपण सांगितलं की दिवसातनं 30 मिनिटं किमान हालचाल करायला पाहिजे. मागे त्यांनी एक घोषवाक्य दिलं होतं, चालाल तर वाचाल, नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. यातला तिसरा जो भाग आहे उपचारांचा, की एखाद्याला निदान झाल्यानंतर आपण उपचार सजेस्ट करता, या सजेस्ट केलेल्या किंवा या सांगितलेल्या लिहून दिलेल्या उपचारांबद्दल थोडीशी काही लोकांची औदासीन्य त्याच्याकडे असतं की ती नियमित घेतल्या जात नाहीत. आणि कदाचित याला अल्टरनेटिव्ह काय आहे का, म्हणजे दुसऱ्या कुठल्या ह्याच्यातनं या गोळ्या औषधी बंद करून दुसरी कुठली उपचार पद्धती सुरू करण्याकडे लोकांचा कल असतो. याबद्दल आपण काय सांगाल? ॲलोपॅथिक मेडिसिन जे आहे हे विज्ञानावर आधारित आहे. म्हणजे इथे असं आहे की तू बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, असं ह्या प्रिन्सिपलनुसार जर एखादी मेडिसिन किंवा एखादी ऑपरेशन किंवा एक थेरपी जर ॲलोपॅथीमध्ये प्रचलित म्हणजे काय, जसं गव्हर्निंग बॉडीज असतात, USFDA आहे किंवा आपल्या भारतातलं FDA आहे, यांनी जर मान्यता दिली तर हे मान्यता द्यायच्या आधी तुम्हाला खूप रिगरस म्हणा किंवा अशा स्ट्रिक्ट टेस्टमधून ते प्रूव्ह व्हावं लागतं की ही उपचार पद्धती खरंच परिणामकारक आहे आणि रुग्णाला फायदा देऊ शकते. पण दुसऱ्या पॅथीबद्दल अशा स्टडी न झाल्यामुळं आपण त्याच्याबद्दल असं काही बोलू शकत नाही की ह्या खरंच रुग्णासाठी फायदेशीर आहेत का नाही हे सांगणं अवघड आहे.
त्यामुळं आणि बऱ्याच वर्षाच्या दशकांच्या संशोधनानंतर आलेल्या ह्या गोष्टी आहेत. जसं ॲस्पिरिन आहे, रक्त पातळ व्हायची गोळी, खूप 60-70 वर्षानंतर ती प्रचलित आहे आणि इट इज बियॉन्ड डाऊट दॅट की ही हृदयविकार रुग्णांना ही मदतीची असते. अशा प्रकारे ॲलोपॅथिक मेडिसिन अशा प्रकारे चालतं. त्यामुळं ज्यांना विज्ञानामध्ये विश्वास आहे, ज्यांना त्याबद्दल माहिती आहे त्या लोकांनी तरी म्हणजे सायन्स बेस्ड असं विश्वास ठेवून ॲलोपॅथिकचा वापर करावा किंवा ती उपचार पद्धती अवलंबावी. खूपच चांगली माहिती सांगितली. कारण नियमित उपचार घेणं हे या सगळ्या आजारांना नियंत्रणात ठेवण्यामध्ये खूप गरजेचं आहे आणि त्याचे पुढचे दुष्परिणाम होणं टळू शकतं. ते नियमितता खूप महत्त्वाची आहे. सर, आज आपण इथे आलात आणि आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. खूप महत्त्वाची माहिती आज आपल्या प्रेक्षकांना मिळालेली आहे. तर ज्यांना कोणाला हृदयविकारासंदर्भात काही तपासण्या करायच्या असतील, हृदयविकार आहे की नाही बघायचं असेल किंवा हृदयविकार असेल आणि प्रगत तपासण्या किंवा उपचार करायचे असतील तर डॉक्टर सचिन मुखेडकर सरांना संपर्क करू शकता कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये. धन्यवाद. धन्यवाद.